भाकरवडी तुम्ही बऱ्याचदा मिटक्या मारू मारू खाल्ली असेल, पण तुम्हाला सांगू का, महाराष्ट्राची खरी शान आहे ती ही मसालेदार वडी, जी भाकरवडीपेक्षा कित्येक पटीने पौष्टिक, चविष्ट, चमचमीत आणि चटपटीत आहे. पण ही बनवायची कशी हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळेच तर आपली महाराष्ट्राची शान असलेली ही पुडाची वडी बऱ्यापैकी विस्मरणात गेली आहे. ही पुडाची वडी पारंपरिक रेसिपी असल्यामुळे घरगुती साहित्यांमध्येच तयार होते, अवघ्या काही मिनिटांमध्ये बनते, पण तरी देखील 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते. त्यामुळे खात्रीने सांगते, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वांत अगोदर आपण आवरणाकरिताचं कणिक भिजवून घेणार आहोत. त्याकरिता लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ. सेम कपाने किंवा सेम भांड्याने घेऊयात 1 कप बेसन पीठ. गव्हाचं पीठ बेसन पीठ समप्रमाणात लागेल, पण फक्त बेसन पीठ वापरलं तरी देखील चालतं. गरजेनुसार मीठ देखील घातलं. आता सुके मसाले घेऊयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर. एवढेच बेसिक मसाले घालायचे. यामुळे आवरणाला देखील मस्त अशी चटपटीत टेस्ट येते. तसं तर सारण चटपटीत चवीचं आहेच. आता पाव चमचा ओवा हातांवर क्रश करून घातला. सोबतच घेऊयात 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, जी घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आपलं हे आवरण छान असं खुसखुशीत होण्याकरिता 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. ते या पिठांमध्ये छान असं मिक्स करायचे. चोळून चोळून प्रत्येक कणाला लागलं जाईल या पद्धतीने मिक्स करायचं. कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ पण घातलेलं आहे, त्यामुळे वडी नरम पडू नये म्हणून तेलाचं मोहन हे आवर्जून घालायचंच आहे. तर बघा, इतपत हे असं मोहन घातलं होतं. याचा छान असा लाडू बांधला जातोय. आता लगेच यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि शक्य तेवढी घट्टसर कणिक भिजवून घेऊयात. जेवढी कणिक घट्टसर तेवढी आपली वडी खुसखुशीत खमंग तयार होईल. कणिक पातळ झाली तर ती तेलकटही होऊ शकते आणि लवकर नरम देखील पडू शकते. तर बघा, कणिक भिजवताना मला जास्त जोर द्यावा लागतोय. यावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कितीही घट्टसर कणिक भिजवून घेतली आहे, साधारणतः या पद्धतीची. आता यावर झाकण ठेवूयात आणि थोड्या वेळाकरिता भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू. तर अगोदर आपल्याला काही बेसिक साहित्य भाजून घ्यायचे. त्याकरिता कढाई गरम करून घेतली. आता यामध्ये घालूयात 3 मोठे चमचे पांढरे तीळ. आता हे आपल्याला छान असे खमंग खरपूस तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. अति जास्त प्रमाणातही भाजायचे नाही, नाहीतर मग तिळाला कडूपणा येतो. बघा, हे हलकेसे तडतड उडायला लागले. लगेच एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. आता मी जेवढं काही साहित्य वापरणार आहे ना, ते संपूर्ण कमी गॅसवरच भाजायचं, एवढं लक्षात असू द्या. आता घेऊयात सेम प्रमाणात म्हणजे 3च मोठे चमचे कारळ. याला खुरसणी देखील म्हणतात. किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजतेने मिळेल. आणि जर नाही मिळाली तर याऐवजी आणखी 3 चमचे पांढरे तिळच वापरा. हे सुद्धा तिळाप्रमाणेच आपल्याला तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजले की सेम ताटामध्ये थंड होण्यासाठी काढायचे. आता घेऊयात 1 मोठी वाटी भरून सुकं किसलेलं खोबरं. काही जणांना या सारणामध्ये खसखस आणि शेंगदाणे पण घालतात, तर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. हे ज्याच्या त्याच्या आवडीवर डिपेंड करतं. तर बघा, आता आपल्याला खोबऱ्याचा किस देखील छान असा खरपूस खमंग रंगावर भाजून घ्यायचा आहे. मस्त असं खमंग खोबरं भाजलं गेलं. ते सुद्धा सेम ताटामध्ये काढून घेऊ, कारण साहित्य लवकर थंड झालं की पटकन आपल्याला ते मिक्सरला दळता येईल. तर बघा, आपलं संपूर्ण साहित्य आता थंड झालंय. ते मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते, कारण आपल्याला सारण छान असं एकजीव करायचं आहे. यामुळे ते वडीतून बाहेर निघणार नाही. या साहित्यांसोबत आपण इतरही साहित्य मिक्सरला दळणार आहोत, त्यामुळे ते लगेचच या मिक्सरच्या भांड्यात घालते. 5 ते 6 लसूण पाकळ्या, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस. साखर, लिंबाचा रस आणि काळं तिखट आवर्जून घाला. यामुळे वडीला खूप छान अशी चटपटीत टेस्ट येते. चवीनुसार मीठ देखील घातलं. आता हे साहित्य लगेचच मिक्सरला फिरवून घेऊयात. आपलं हे सारण ना छान असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे त्यामध्ये एकजीवपणा येतो आणि मग ते वडीतून बाहेर निघत नाही. संपूर्ण फ्लेवर एकसारखा वडी खाताना लागतो. तर बघा, किती झटपट आपलं सारण देखील तयार झालंय. हे तुम्ही असंच चटणीसारखं चपातीसोबत खाऊ शकता. खूप भारी लागतं. आता एवढ्या वेळामध्ये आपली कणिक देखील छान अशी भिजलेली आहे. ती मी पुन्हा एकदा थोडी सॉफ्ट करून घेते आणि 3 भागांमध्ये छोटे छोटे गोळे करून घेते. समान गोळे करायचे. तर साधारणतः चपातीच्या उंड्याला जेवढं आपण कणिक घेतो ना, तेवढंच कणिक घेतलंय. आता याची आपल्याला अजिबात कोरडं पीठ न लावता
चपातीप्रमाणे पातळ पण मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला पीठ थोडंसं लाटण्याला चिकटतं, तर अशा वेळेला तुम्ही लाटण्याला पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. तर बघा, एवढी मोठी आणि पातळ स्वरूपाची ही पोळी मी लाटून घेतली आहे. आता यावर लगेचच सारण पसरवून घालूयात, जे आपण मगाशीच तयार केलंय. यामध्ये वापरले आपण संपूर्ण पदार्थ तेलकट असल्यामुळे, लिंबाचा रस घातल्यामुळे या सारणाला हलकासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे हे सारण या वडीमध्ये छान असं चिकटून बसतं. पण तरी देखील आपण हे लाटण्याने आणखी थोडंसं प्रेस करून देऊयात आणि लगेचच याची वडी बनवायला घेऊयात. तर वडी बनवताना ना याची अशी गोल गोल गुंडाळी करत चालायची आहे. जशी आपण बाकरवडीला करतो तशीच. जेवढा शक्य आहे तेवढा घट्टसर रोल करायचा, यामुळे तो सुटणार नाही. तर तुम्ही आता बघू शकता आपल्या या वडीला किती सारे पूड तयार झालेले असतील आणि म्हणूनच याला मसाला वडी किंवा पुडाची वडी म्हटलं जातं. आता याच्या ज्या कडा आहेत ना त्या मी अशा दाबून दिल्या, जेणेकरून आपलं सारण बाहेर निघणार नाही. आता लगेचच 1.5 इंचाच्या वड्या कट करून घेऊयात. वड्या कट करताना थोड्याशा मी तिरक्या कट करतीये, यामुळे त्या दिसायला छान दिसतात. पण तुम्हाला हवं असेल तर सरळ सरळ कट केल्या तरी देखील चालेल. तर बघा काय भारी आणि किती सारी पूड असलेली आपली ही वडी तयार झाली आहे. आता लगेचच ही आपल्याला वाफवून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक चाळण घेतली, तिला थोडंसं तेल लावून घेतलं. आता यावर वड्या एकसारख्या ठेवून घेते. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये देखील या वड्या तुम्ही वाफवून घेऊ शकता. तळलेल्या वड्या तर आपण 5 ते 6 दिवस आरामशीर टिकवू शकतो, पण या वाफवलेल्या वड्यासुद्धा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात. हव्या तेव्हा तळून खाऊ शकता. आता या आपण वाफवून घेऊयात. त्याकरिता मी 1.5 ग्लास पाणी अगोदरच गरम करून घेतलंय. त्यावर ही चाळण ठेवली, झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर 7 मिनिटाची वाफ काढूयात. 7 मिनिटानंतर बघा आपल्या या वड्या छान अशा वाफवल्या गेल्या आहेत. हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाहीये. आता या थंड करून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या वड्या वाफवून घेऊयात. तर बघा एवढ्याशा पिठामध्ये किंवा एवढ्याशा सारणामध्ये आपल्या एवढ्या साऱ्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही जर डाएटवर असाल, तेलकट खाणं प्रेफर करत नसाल, तर या वाफवलेल्या वड्या अशाच खाल्ल्या तरी देखील सेमच टेस्ट देतात. मस्त अशा चटपटीत लागतात. आता या आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. फक्त शॅलो फ्राय, डीप फ्राय करत असताना लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम मध्यम ते फुल असू द्या. तेल देखील छान असं कडकडीत गरम असू द्या. यामुळे आपल्या वड्या तेल पिणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान अशा कुरकुरीत तळल्या जातील. एक साईड आपल्याला हलकीशी तळल्यासारखी जाणवली की लगेचच पलटवून ही दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने तळून घ्यायची. या वड्यांना मस्त असा दोनही साईडने हलकासा ब्राऊन रंग आला की समजायचे आपल्या या वड्या छान अशा कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत. लगेच या एका ताटामध्ये काढून घेते आणि उरलेल्या वड्या देखील सेम पद्धतीने तळून घेते. आता या वड्यांना मी शॅलो फ्राय करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे आपण या वड्या कितीही घट्ट रोल करा तरी देखील यातील थोडंसं सारण बाहेर हे निघतंच आणि त्यामुळे तेल खराब होतं. असं तेल रियूज करायला मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी या वड्या प्रेफर करते की शॅलो फ्रायच करेल. तर तुम्ही या वड्या यापूर्वी कधी ट्राय केल्या आहेत का? आणि या वड्या खरं तर कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जातात तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पौष्टिक, चटपटीत, कुरकुरीत, खमंग रेसिपीज पाहण्याकरिता आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता ही वडी तुम्ही बघू शकता काय मस्त अशी भरपूर सारी लेअर असणारी तयार झाली आहे. छान अशी खुसखुशीत कुरकुरीत आहे. त्यामुळे तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या जवळच्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.